मला समन्स आलेला आहे पुन्हा एकदा 23 तारखेला तुम्ही हजर राहणार आहात का? काय पुढची प्रोसिजर असेल? बघा, बेळगावमध्ये आम्ही अनेकदा आंदोलनं केली आहे आणि त्या संदर्भातले खटले चालू असतात. तर म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये सीमा प्रश्नासंदर्भातलं एक विशेष विभाग आहे. आपल्याला माहीत असेल कधी काळी एकनाथ शिंदे त्या खात्याचे मंत्री होते किंवा आजही असते, पण एकही मंत्री त्या संदर्भात कधी बेळगावात जाऊन तिकडल्या मराठी माणसांची काय अवस्था आहे पाहिलं आहे का? तर अजिबात. आमच्या खटले चालतो, आम्ही जातो. आमच्या सरकारने त्यांना कळवायला पाहिजे की अशा प्रकारचे जे खटले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेवर ते तुम्ही मागे घेतले पाहिजे. तर आम्ही काय आमच्यासाठी गेलो नाही किंवा तिथे जाऊन आंदोलनं केली नाही. आम्ही तिथे गेलेलो आहोत ते तिकडल्या मराठी माणसाच्या वर जो अन्याय होतो, जो अत्याचार होतो, त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही तिथे वारंवार गेलो आणि त्या संदर्भातले खटले आहेत. मग तुम्ही हजर राहणार आहे? तुम्ही ट्विट केलेलं थांब, आहे. थांब. तुम्ही जाणार आहात? निवडणूक आयोगाबाबत आपण एक ट्विट केलेलं आहे काल दुपारी, त्याची खूप चर्चा होते. निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागते आहे पश्चिम बंगालमध्ये किंवा अन्य राज्यामध्ये, त्याच्यामुळे लोकशाहीवरती हा हल्ला आहे.